मित्रांनो, कुठलीही गाय घेत असताना गाय चारी बाजूने व्यवस्थित बघणे, तिचे चालणं कसं आहे, तिचं श्वास खोलवर घेते का हे बघणं, व्यवस्थित तिचा पायाचा ठेका पडतो का ते बघणं, तिच्या कासातलं साडांमधलं अंतर, तिच्या मिल्क लाईन म्हणजे दुधाच्या ज्या नसा आहेत त्या प्रॉपर दिसतात का, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघूनच तुम्ही गाय खरेदी करा. तर या गायीची किंमत सांगितलेली आहे 95,000 रुपये आणि ही गाय पहिला रो आहे. व्यवहाराला बसल्यावर 100% किंमत कमी जास्त होत असते मित्रांनो. जरी पण व्हिडिओमध्ये किंमत सांगितलेली असली तरी पण व्यवहाराला बसल्यावर खालीवर ही किंमत होतच असते. गायीच्या साडांमधलं अंतर, गायीच्या कासाची ठेवण, गायीचं बॉडी स्ट्रक्चर, गायीच्या चालायची पद्धत, गायीच्या पाठीचा कणा, आपण गाय पूर्णपणे चारी बाजूनी कव्हर करू आणि सविस्तर अशी प्रॉपर सगळ्या गायींची व्यवस्थित अशी माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जर आपण या चॅनलला नवीन असताल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या दूध उद्योजक समूहामध्ये सामील व्हा. मित्रांनो, मी खास तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवत असतो. तर ही 2 नंबरची जी गाय दिसते या गायची किंमत सांगितलेली आहे 90,000 रुपये आणि मित्रांनो ही गाय दिसून जात आहे. या गायीने पहिल्या वेळेस 20+ लिटर दूध दिलेलं आहे. तरी पण अशा गायी ज्या शेतकऱ्यांना घ्यायच्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि किंमत ही कमी जास्त होतच असते. त्यामुळे या व्यवहाराच्या गोष्टी आहेत. किंमत ही जी सांगितली ती किंमत फिक्स आहे असं ग्रह कोणीही डोक्यात ठेवू नका, कारण की किंमत ही कमी जास्त होतच असते. मित्रांनो, आपण ही गाय चारी बाजूनी कव्हर करू. गायीचं तुम्ही बॉडी स्ट्रक्चर, पाठीचा खाना आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा बघून घेऊ शकता. गाय चालते कशी, गाय दिसते कशी, आपण गायीवर हात फिरवल्यावर गाय अट्रॅक्टिव्ह किती होते, गायच्या नाकावर थोडे थोडे असे दव धुकं पडल्यासारखं थोडासा वलावा असायला पाहिजे, जेणेकरून गायीच्या शरीरातले गायीच्या बॉडीतले टेम्परेचर हे मेंटेन आहे हे आपल्याला लक्षात येतं. गायीचे जे डोळे आहेत ते जास्त तांबस किंवा जास्त पिवळसर नसायला पाहिजेत. गायीचे डोळे पांढरे शुभ्र आणि पाणीदार असायला पाहिजे. सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. गाय खरेदी करताना नेमके काय काय गोष्टी आपण खोलवर जाऊन बघितल्या पाहिजेत हे मी फक्त तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही 3 नंबरची गाय आपण कव्हर करतोय. या गायची किंमत सांगितलेली आहे 1,05,000 रुपये आणि जर का आपण लगेच चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला 5,000 रुपये डिस्काउंट देण्यात येणार आहे. कुठलाही तुमचा व्यवहार किती पैशांनी झालेला असू द्या त्यामधून फोन करून तुम्हाला 5,000 डिस्काउंट त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर या गायची किंमत 1,05,000 सांगितलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता गायच्या कासाची ठेवण, गायच्या पाठीचा खाना आणि गायचं ठेप्याला कशी आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघा, पारदर्शक सगळ्या गोष्टी. आणि जाणकार माणसांना सोबत घेऊन गाय खरेदी करताना येत जा, जेणेकरून तुमचं शंका कुशंका दूर होतील. आणि गायीमध्ये काय जरी बाटबट्टा असला तरी सुद्धा मी डबल डबल ही गोष्ट रिपीट करतोय, गायीमध्ये काही जरी बाटबट्टा असला तरी स्वतः शरद शिंदे गायीच्या बोलीमध्ये बांधल्यामध्ये राहतील. आणि ही जी गाय दिसत आहे काळ्या पांढऱ्या कलरची, या गायची किंमत सांगितलेली आहे 1,00,000 रुपये. व्यवहाराला बसल्यावर ही किंमत नक्कीच कमी जास्त होईल. त्यामुळे किमतीची तुम्ही काय काळजी करू नका, किंमत ही नक्कीच कमी जास्त होत असते. मित्रांनो, ही गाय दुसुंदा येत आहे आणि चांगल्या सिमेंसने ही गाय भरलेली आहे. ही गाय आता कमीत कमी 10 ते 12 दिवसाची कच्ची आहे. तर मित्रांनो, ज्या पण पशुपालकांना अशा गायी घ्यायच्या आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. आपण विश्वासातल्या आणि चांगल्याच व्यापारी असो किंवा शेतकरी असो यांच्याच गायी तुमच्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून मी दाखवत असतो. आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या गायीच्या विक्रीच्या जाहिरातीसाठी किंवा खरेदीच्या जाहिरातीसाठी आपण 1 रुपयाही कोणाकडून घेत नाही. कारण की पशुपालकाचे जे काही गायी आहेत ज्यांना घ्यायचे आहेत किंवा ज्यांना विकायचे आहेत त्यांना फक्त चांगल्या आणि त्यांच्या आवडीनुसार गायी भेटावं हाच आपला उद्देश असतो. आणि सोज्वळपणे प्रामाणिकपणे आपण ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर या गायची किंमत सांगितलेली आहे मित्रांनो 1,10,000 रुपये. व्यवहाराला बसल्यावर किंमत नक्कीच कमी जास्त होईल. तुम्ही बघू शकता गायची कास, गायच्या सडांमधलं अंतर, गायचं बॉडी स्ट्रक्चर, कलर कॉम्बिनेशन, गायचं चालायचा ठेपा, गाय ठेप्याला कशी आहे, गाय व्यवस्थित आहे का, गाय खोलवर श्वास घेते का, या सगळ्या गोष्टी तुम्ही पारदर्शक चेक करायच्या आहेत. आणि गायीचं जे काय छातीपासून जे काय तोंडापर्यंत जो भाग आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता गायीचे कान, कानाचा आकार, गायीचे नाकपुडी ज्याला आपण दर्शनी भाग म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही
पारदर्शक व्यवस्थित अशा बघून घेऊ शकताय. आणि गाय चालती कशी, गायच्या नख कशी आहेत, खुरं कशी आहेत. आपण सगळ्यात पहिल्यांदा गाय दाखवली की बघत असतो तिची कास आणि तिचे सड. तर या गोष्टी तर बघायच्याच आहेत. पण कासाकडे जाणाऱ्या दुधाच्या ज्या नसा आहेत त्याला आपण मिल्क लाईन म्हणतो, त्या ब्रॉड आहेत का, गाय कुस मध्ये मोठी आहे का, गायच्या दोन्ही कुसा गच्च भरलेल्या आहेत का, या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. एक कुस जर भरलेली असेल आणि एक कुस जर रिकामी असेल तर गायीला अपचनाचा त्रास असू शकतो. गायीच्या शेणामध्ये चाऱ्याचा कण येतात का, ती सगळ्या गोष्टी. गायीच्या आसपास कसा परिसर आहे, गायीचं शेण कसं पडते, पातळ आहे का घट्ट आहे, शेणावरून पण तुम्हाला 100% अंदाज येऊ शकतो मित्रांनो. धन्यवाद.